नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लवकरच बाप्पांचं आगमन होत आहे आणि आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादानेच करतो. अशीच जर शुभ सुरुवात आपल्याला SIP मधून करायची आहे, म्हणजे यावर्षी आपल्याला SIPचा श्री गणेशा करायचा आहे, तर कोणत्या फंड्समध्ये आपण SIP सुरू करायला हवी ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं उदाहरण घेणार आहोत की ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती नाही, पण त्यांना म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची आहे. पण अशी जी लोक असतात त्यांना आहे ना, म्युच्युअल फंडमध्ये काहीच माहिती नसल्यामुळे त्यांना रिस्क किती असते, रिटर्न्स कसे मिळतात याबद्दल सुद्धा काहीही माहिती नसतं. पण मग जेव्हा ते डिस्कस करतात, म्हणजे माझ्याशी डिस्कस करतात किंवा यूट्यूबवरती किंवा इतर ठिकाणी असे व्हिडिओज बघत असतात, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये येतं की मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे तर इन्व्हेस्ट करेल, पण मला रिस्क घ्यायची नाही आहे आणि मला रिटर्न्स पण चांगले मिळाले पाहिजेत. आणि त्यात पण त्यांच्या बऱ्याच काही कंडिशन्स असतात. त्यांना स्टॉक मार्केटमध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करायची असते, गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची असते, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची असते, सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते. असे प्रत्येकाचे ओपिनियन वेगवेगळे असतात. बॉन्ड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचं असतं, पण कमी प्रमाणात करायचं असतं, किंवा काही लोकांना तर बॉन्ड्स म्हणजे काय प्रकार आहे हा सुद्धा माहिती नसतो. तर ओव्हरऑल जी लोक पहिल्यांदा SIP सुरू करायला येतात ना, त्यावेळेस त्यांचं ठरलेलं असतं की मला कमीत कमी रिस्क हवी आहे आणि जास्तीत जास्त रिटर्न्स हवेत. तर अशा लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही फंड्स सांगणार आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी तुमची रिस्क असेल आणि जास्तीत जास्त रिटर्न्स मिळण्याचे चान्सेससुद्धा त्यामध्ये असू शकतात. सर्वात पहिला फंड आहे मल्टी असेट अलोकेशन फंड. हा फंड काय करतो तर इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो, डेपमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो, गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो आणि अदर असेट्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे अशी काही लोकं असतात ना की ज्यांना वाटतं की गोल्ड आता प्राईस एवढे वाढलेले आहेत गोल्डच्या की 40,000वरनं 1,25,000पर्यंत सुद्धा गोल्ड जाण्याचे चान्सेस आहेत आणि आता जवळपास 1,10,000 1,07,000पर्यंत गोल्ड पोहोचलेला आहे. तर त्यांना वाटतं की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर लॉंग टर्ममध्ये त्यांना चांगले रिटर्न्स मिळतील, त्यामुळे त्यांना गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचं असतं, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचं असतं आणि त्याचबरोबर स्टॉक मार्केटमधल्या स्टॉक्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं असतं. तर अशा लोकांसाठी हा फंड एक बेस्ट सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या कॅटेगरीज आहेत. गोल्ड पण आहे, इक्विटी पण आहे आणि अदर असेट्ससुद्धा आहेत. अदर असेट्समध्ये सिल्वर असू शकतं किंवा इतर कमॉडिटीज असू शकतात. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे या फंडमध्ये, ज्याला मल्टी असेट अलोकेशन फंड्स असं म्हणतात. तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीज आहेत ज्यांचे हे मल्टी अलोकेशन फंड्स मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत. आता या फंड्समध्ये जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर जवळपास तुम्हाला एका वर्षामध्ये 6% आसपास रिटर्न्स मिळतात, 2 वर्षामध्ये 17%, 3 वर्षामध्ये 16% आणि 5 वर्षामध्ये 17% आसपास रिटर्न्स मिळतात. हे तुम्हाला कॅटेगरी ॲव्हरेज सांगतोय. यामध्ये काही असे फंड्स आहेत की जे चांगले रिटर्न्स देतात, पण याच कॅटेगरीमधले काही असे फंड्ससुद्धा आहेत की जे खूप कमी रिटर्न्स देतात. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा सुरुवात करतो तर त्यावेळेस त्या फंडचा कॅटेगरी ॲव्हरेजच्या बरोबर आपले रिटर्न्स आहेत की नाही ते जाणून घेणं आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हा एक पहिला टाईप आहे ज्यामध्ये जर कुणाला SIPची सुरुवात करायची आहे पण जास्त रिस्क पण नाही घ्यायची आणि जास्त रिटर्नची सुद्धा अपेक्षा नाही, त्या लोकांसाठी हा एक बेस्ट फंड आहे की ज्यामध्ये ते लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आता त्यानंतरची दुसरी कॅटेगरी आहे लार्ज कॅप फंड. आता लार्ज कॅप फंड हे पूर्णपणे इक्विटी ओरिएंटेड फंड्स आहेत. यामध्ये तुम्हाला गोल्ड, बॉन्ड्स किंवा अदर असेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट दिसणार नाही. ही पूर्णपणे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे जवळपास 90 to 95% इन्व्हेस्टमेंट ही यांची इक्विटीमध्येच असते. मग त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते लार्ज कॅपमध्ये. आता लार्ज कॅप म्हणजे कोणत्या कंपनी? ज्या पहिल्या 100 कंपनीज आहेत त्यामध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते. फॉर एक्झाम्पल रिलायन्स आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, HDFC बँक आहे, ONGC आहे, टाटा आहे, ICICI आहे, LIC आहे, कोल इंडिया आहे, टाटा मोटर्स आहेत. या अशा मोठ्या कंपनीजमध्येच आपले इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यामुळे इथे आपल्याला काय मिळते तर स्टेबिलिटी मिळते. मार्केट कितीही व्हॉलेटाईल झालं तरी आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती त्याचा काही जास्त इम्पॅक्ट पडत नाही आणि लॉंग टर्ममध्ये आपल्याला स्टेबिलिटी मिळते आणि त्याबरोबर आपल्याला रिटर्न्ससुद्धा मिळतात. पण हे रिटर्न्स खूप काही हाय वगैरे नसतात, तर ॲव्हरेज रिटर्न्स तुम्हाला यामध्ये मिळतात. तर हे रिटर्न्स कसे असतात तर या कॅटेगरीमधले म्हणजे जे काही लार्ज कॅपमधले फंड्स आहेत
इतर सगळ्या कंपनीचे जे फंड्स आहेत त्यांचं जर कॅटेगरी ॲव्हरेज पाहिलं तर एका वर्षामध्ये 0.23% रिटर्न देतात. आता एका वर्षामध्ये रिटर्न्स खूप कमी का आहेत? कारण की गेल्या वर्षभरामध्ये मार्केट खूप खाली आहे, त्यामुळे एका वर्षाचे रिटर्न्स तुम्हाला पॉईंटमध्येच पाहायला मिळतील. पण 3 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर 16%, 5 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर 19%, आणि जेव्हापासून हे फंड किंवा 10 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर जवळपास 13% रिटर्न्स या टाईपचे फंड्स देतात. या टाईपच्या फंडमध्ये तुमची रिस्क थोडी कमी असते आणि त्याचबरोबर तुमचे रिटर्नसुद्धा त्याप्रमाणे ॲव्हरेज असतात. आता यानंतरचा टाईप आपण पाहूयात की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा श्रीगणेशा करू शकता. तो म्हणजे आहे फ्लेक्झी कॅप फंड. म्हणजे ज्या लोकांना ना लार्ज कॅप पाहिजे, ना मिड कॅप पाहिजे, ना स्मॉल कॅप पाहिजे, अशा लोकांसाठी हा फ्लेक्झी कॅप टाईपचा फंड आहे जो मार्केटच्या डिरेक्शननुसार इन्व्हेस्टमेंट त्याची स्विच करतो. म्हणजे असं बोलतात ना की जशी हवा वाहते तशा प्रकारे तो बदलत जातो, तशा प्रकारचा हा फंड आहे. जर मार्केट वर जात असेल तर स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, जर मार्केट खाली जात असेल तर लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, आणि जर मार्केट स्टेबल असेल किंवा काही नाही होत आहे, मार्केटमध्ये वर खाली काहीच होत नाही आहे, स्टेबल असेल तर इन्व्हेस्टमेंट मिड कॅपमध्ये केली जाते. म्हणजे मार्केटच्या सिच्युएशननुसार इन्व्हेस्टमेंट केली जाते. ना लार्ज कॅपमध्ये पूर्ण इन्व्हेस्टमेंट जात, ना मिड कॅपमध्ये पूर्ण इन्व्हेस्टमेंट जात, ना स्मॉल कॅपमध्ये पूर्ण इन्व्हेस्टमेंट जात. त्यामुळे याला फ्लेक्झी कॅप फंड असं म्हटलं जातं. आता फ्लेक्झी कॅपमध्ये रिटर्न्स जर तुम्ही म्हणाल तर फ्लेक्झी कॅपमध्ये तुम्हाला लार्ज कॅप सारखेच रिटर्न्स मिळतात. म्हणजे थोडेफार 19-20 कमी जास्त असू शकतात, पण तुम्हाला लार्ज कॅप एवढेच रिटर्न्स यामध्ये सुद्धा मिळतात. आणि जसं जसं मार्केट वर जाईल, जसं जसं मार्केट खाली जाईल, त्या हिशोबाने त्याचे जो पोर्टफोलिओ आहे, कंपनीचा जो पोर्टफोलिओ आहे तो चेंज होत राहतो, ज्यामुळे आपल्याला स्टेबिलिटीसुद्धा मिळते आणि त्याचबरोबर रिटर्नचे चांगले चान्सेससुद्धा बनून जातात. तर हा फंड अशा लोकांसाठी आहे की ज्यांना थोडीशी रिस्क थोडीशी जास्त घेतली तरी चालेल, पण त्याचबरोबर त्यांना रिटर्नसुद्धा चांगले हवेत, अशा लोकांसाठी हा एक बेस्ट फंड असेल. यानंतरचा टाईप आहे मिड कॅप कॅटेगरीमधला फंड, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क थोडीशी जास्त असते. म्हणजे फ्लेक्झी कॅपपेक्षाही रिस्क याच्यामध्ये जास्त असते, पण रिटर्न मिळण्याचे चान्सेस याच्यामध्ये थोडे जास्त असू शकतात. अमरा राजा, अपोलो टायर्स या टाईपच्या ज्या कंपनीज आहेत ना, या कंपनीज सगळ्या मिड कॅप कॅटेगरीजमध्ये येतात, ज्यांची नावं आपल्याला बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा असतील. तर ह्या सगळ्या मिड कॅप कंपनीज आहेत. आता यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे की पुढे जाऊन त्या मोठ्या कंपन्या होऊ शकतात, आणि जर पुढे जाऊन त्या मोठ्या कंपन्या होतात तर त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट त्यांच्या NAV पडतो आणि त्याचाच फायदा आपल्याला सुद्धा होतो. पण याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे रिस्क ही तुम्हाला फ्लेक्झी कॅपपेक्षाही जास्त असते आणि रिटर्नसुद्धा तुम्हाला त्या हिशोबाने थोडेफार जास्त मिळू शकतात. पण ज्यावेळेस मार्केट खाली जातं ना, त्यावेळेस सगळ्यात जास्त पडणारे शेअर्स किंवा सगळ्यात जास्त पडणारे फंडसुद्धा हेच असतात. त्यामुळे जर तुम्हाला असं नको असेल की मार्केट खाली जात असेल तर माझा फंड किंवा माझे जे पैसे आहेत, रिटर्न्स आहेत, ते खूप मायनसमध्ये नको जायला, तर तुमच्यासाठी बेस्ट कॅटेगरी आहे. तुम्ही लार्ज कॅपमध्ये जाऊ शकता किंवा मल्टी ॲलोकेशन फंड्समध्ये जाऊ शकता. मिड कॅप कॅटेगरी ही जास्त रिस्क घेणाऱ्या लोकांसाठीच आहे. जे कोणी पैसे वर्षभरापूर्वी टाकले असतील ना, त्यांचे पैसेसुद्धा आतापर्यंत तेवढेच असतील किंवा त्याच्यामध्ये पण 1-2% मायनसमध्येच असतील. पण जर 3 वर्षाचे रिटर्न्स बघितले, 5 वर्षाचे रिटर्न्स बघितले किंवा 10 वर्षाचे रिटर्न्स बघितले तर हा नंबर्स थोडासा चांगला आहे. कारण की आपण कुठलीही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करायची असेल तर ती तुम्हाला 1-2 वर्ष करून चालणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला 5 ते 10 वर्ष थांबणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्न्स पाहायला मिळू शकतील. तर अशा टाईपच्या ह्या फंड्समधून तुम्ही तुमच्या SIPचा श्रीगणेशा करू शकता या वर्षीच्या गणपतीपासून. तर लवकरात लवकर तुम्ही तुमची SIP सुरू करा. जेवढी जमेल तेवढे अमाऊंटची SIP सुरू करा, तरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकाल. एकदा जर तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट झाली ना, की नंतर तुम्हाला आपोआपच वाटेल की मी 1000ची करतोय ना, तर मी 2000ची करेल, 3000ची करेल, 5000ची करेल. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या SIPचा श्रीगणेशा करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.